नमस्कार. रेड चिली रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी बनवते आहे मस्त अशी खुसखुशीत डाळबट्टी. यालाच कुठे डाळबाटीही म्हणतात. बऱ्याच वेळा आम्ही डाळबट्टीसाठी जाडसर असे पीठ दळून आणतो, परंतु आज मी घरगुती साहित्यामध्ये घरगुती गव्हाच्या पिठामध्ये अगदी छान अशी खुसखुशीत भरपूर लेयर्स असणारी डाळबट्टी सोबतच वरण कसे बनवायचे हे सांगणार आहेत. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनही दाबा. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण वरण बनवून घेणार आहोत, डाळ बनवून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळीचं प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी 4 लोकांसाठी डाळबट्टी बनवत आहे जेवणासाठी. त्यासाठी मी एका व्यक्तीला 1.5 मूठ अशी डाळ घेत आहे. त्याप्रमाणेच मी इथे 7 मूठ अशी डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आपण सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. 3 पाण्याने आपण इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला डाळ बुडेल इतकं पाणी टाकून सॉफ्ट अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. आपण डाळीमध्ये डाळ बुडेल इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्तही टाकायचं नाही आपल्याला. जास्त पाणी टाकलं तर कुकरच्या वरती ओव्हरफ्लो होतं पाणी. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपली डाळ मऊ अशी शिजेल. त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून घ्यायच्या आहे, जेणेकरून डाळ एकदम सॉफ्ट अशी शिजेल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनही दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे मिक्सरचा पेला घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. हे आपल्याला छान बारीक असे दळून घ्यायचे आहे मिक्सरला. तर आपण मिक्सरला ओवा आणि जिऱ्याची छान पूड तयार करून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. चला तर आपण पूड तयार करून घेतलेली आहे. आता आपण इथे बट्टीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 4 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. इथे 4 जणांकरता बट्टी बनवते आहे मी, त्यानुसार हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर 4 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 2 कप आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे. तो रवा छान चाळून घ्यायचा आहे आणि चाळल्यानंतर तो आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. त्यानंतर आपण जी ओवा जिऱ्याची पूड केलेली आहे तीही आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. इथे तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे. हिंग खूप जरुरी आहे. हिंग तुम्ही स्किप करू नका. सर्व जिन्नस टाकल्यानंतर इथे आपल्याला छान सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथे तेलाचे मोहन घालायचे आहे. इथे 1 पळी मी तेल घेतलेलं आहे. 1 पळी तेल आपल्याला गॅसवरती गरम करत ठेवायचे आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. आता इथे मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आणि तोही पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. तोपर्यंत आपलं तेलही गरम होत आहे. इथे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कडकडीत असं गरम तेल टाकायचं आहे. गरम तेल टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ते हाताने मिक्स करायचे नाही आहे. हळूहळू आपल्याला ते मिक्स करायचे आहे. तुम्ही या जागी तुम्ही चमच्याचा वापरही करू शकता. हळूहळू करून आपल्याला हे मोहन सर्व पिठाला चोळून घ्यायचे आहे. सर्व तेल आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता तेल छान आपल्या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला थोडे थोडे पाणी मिक्स करून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मला 1 पेलाभर पूर्ण मोठा पेलाभर पाणी लागलेलं आहे. तरीसुद्धा आपण थोडे थोडे पाणी टाकायचे आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. घट्ट असा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकून छान मळून घ्यायचे आहे.
तेल लावून छान घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। इथे मी कुकरमधून डाळही काढून घेतलेली आहे आणि आपली डाळही मऊ अशी शिजलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून छान डाळ अशी घुसळून घ्यायची आहे। इथे मी साधं वरण बनवणार आहे। आमच्याकडे साधंच वरण बनवतात। या वरणाला तुम्ही नंतर फोडणीही देऊ शकता। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। डाळ छान घोटून झालेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार घट्ट पातळ असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पण हे वरण आपल्याला पातळच ठेवायचं आहे, पातळच छान लागते। तर ह्यामध्ये मी जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि पूर्ण पातेलं इथे वरण तयार करून घेतलेलं आहे। इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे। डाळ आणि बट्टी दोन्हीमध्ये हिंग खूप कंपल्सरी आहे। हळद आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे। इथे आमच्याकडे जास्त गोड वरण हवं असतं, त्यामुळे मी गूळ जरा जास्ती टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला वरण उकळत ठेवायचं आहे आणि वरण आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। तर लगेचच आपण आता बट्टी करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे। ही आपली एकदम पारंपरिक अशी पद्धत आहे। एकीकडे पाणी उकळत आहे आपलं आणि एकीकडे वरणही आपलं छान उकळत आहे। तुम्ही बघू शकता वरणही छान उकळत आहे। आता आपण इथे बट्टी तयार करून घेऊया। बट्टीचं पीठही तोपर्यंत छान मुरलेलं आहे। आता आपण परत एकदा हे छान मळून घेणार आहोत। ह्या पद्धतीने आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। इथे आता मी बट्टीचं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्याचे गोळे करून घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे ह्या पिठाचे 2 भाग करणार आहे। त्यानंतर पुन्हा इथे मी 2 भाग करणार आहे। तर परत एकदा आपल्याला हे गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्याचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या पिठाचे ह्या साईजचे 3-3 गोळे तयार करून घेतलेले आहे आणि सगळे गोळे पुन्हा एकदा मळून गोल असे करून घेतलेले आहे। ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता। ह्या पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले आहे। त्यातल्याच आता आपण इथे एक गोळा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपले पोळपाटाला पीठ कुठेही चिटकत नाही आहे। अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। हा गोळा थोडा लाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं तूप भरून घ्यायचं आहे आणि तो गोळा बंद करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने सर्व गोळे मी मळून त्यामध्ये तूप भरून स्टफ करून घेतलेलं आहे। आता पाणी बघूया। इथे आपलं पाणीही छान उकळलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला सर्व बट्ट्या एक एक करून सोडून घ्यायच्या आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिट हे गोळे उकळून घ्यायचे आहेत। सर्व गोळे आपल्याला एकदम टाकायचे नाही आहे, जसे मावतील तसे हळूहळू टाकायचे आहे। तुम्ही जर मोठं पातेलं घेतलं तर त्यामध्ये सर्व गोळे मावू शकता। इथे मी 2 वेळा केलेले आहे। त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला इथे सर्व बट्ट्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून सर्व बट्ट्या थोड्या खालून वरती हलवून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या खाली चिटकणार नाहीत, सर्व शिजून वरती येतील। त्यानंतर उरलेला वेळ आपल्याला
पूर्ण बट्ट्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत। आता 10 मिनिट झालेले आहे आणि सर्व बट्ट्या तुम्ही बघू शकता पाण्याच्या वरती सर्व तरंगत आहेत। इथे सर्व बट्ट्या आपल्या उकळून झालेल्या आहेत आणि छान आतमध्येपर्यंत शिजलेल्या आहेत। त्यामुळे आपण आता त्या काढून घेऊया। एका जाळीच्या भांड्यात आपण सर्व बट्ट्या काढून घेणार आहोत आणि नंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या बट्ट्या त्यात टाकून घ्यायच्या आहेत। सर्व बट्ट्या उकळल्यानंतर आपण इथे याचे 4 पीस करून घेणार आहोत एका बट्टीचे। ह्या पद्धतीने एका बट्टीचे 4 पीस करून घ्यायचे आहे आपल्याला। सर्व बट्ट्या उकळल्यानंतर इथे मी प्रत्येक बट्टीचे 4 पीस करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी बट्टी शिजलेली आहे। सुरीला एवढंही चिटकत नाही आहे। बट्ट्या कट करता करता एकीकडे आपल्याला तेलही तापत ठेवायचे आहे। ह्या पद्धतीने बघू शकता मी सर्व बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत आता तेलही गरम झाले, आपण सर्व बट्ट्या तळून घेऊया। सर्वप्रथम आपण चेक करून घेऊया तेल तापले आहे का। इथे आपलं तेल छान तापलेलं आहे, तर एक एक बट्टी सोडून आपल्याला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही आमची पारंपरिक पद्धत आहे। पाण्यात उकळल्यामुळे बट्टीची चव अप्रतिम लागते, छान खमंग खुसखुशीत होतात आणि आपल्याला आनंदही मिळतो पारंपरिक पद्धतीने बनवल्याचा। बट्ट्या आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत। आता सर्व बट्ट्या आपण काढून घेणार आहोत। ह्या पद्धतीने मी सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। धन्यवाद।